जय शिवराय मित्रांनो, मी रणदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आपल्या गावामध्ये विशालदादाचा साखरपुडा आहे. तर विशालदादा तुम्हाला माहिती असेल त्याचा साखरपुडा आहे. नसेल माहिती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण का खूप धमाकेदार आहे. आणि आपण जाणार आहोत, आपला नवरा यावेळेस आपल्या गावातला नवरा आहे, तर आपण नवरीकडे जाणार आहोत. पण नवरीकडच्या गावातल्यांची प्रथा अशी आहे की त्यांच्याकडे संध्याकाळचा साखरपुडा होतो. तर संध्याकाळी म्हणजे रात्रीच आहे, काहीतरी 7चा साखरपुडा आहे. तर तिकडे जाणार आहोत आपण आणि त्या गावातील सुद्धा प्रथा बघणार आहोत कशा पद्धतीमध्ये आहे ते. तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे. भेटू डायरेक्ट व्हिडिओमध्ये. तर इकडे बघा आपण मंडपामध्ये आलो आहे आणि हा आपला नवरदेव आहे. आज टोपी घातलेला आहे तो. आज साखरपुडा आहे आणि इकडे व्हिडिओ वगैरे काढता येतात. आता मंडई ज्या वेळेला आपण आता नवरीकडे जाऊ त्याच्या आधी एक प्रथा असते ती आता इकडे व्हिडिओ वगैरे चालू आहेत काढायचे. तिकडे काय घेऊन जायचं आहे, नक्की काय न्यायचं असतं, नवरी मुलीकडे गेल्यावरती ते सगळं इथे आता ठरवलं जातं आणि सगळं आता इथे जमवतील आणि त्याच्यानंतर मग आपण निघणार आहोत संध्याकाळच्या दरम्यान. तर आता इकडे व्हिडिओ काढत आहेत. इकडे बघा ती एक प्रथा असते गावची, ती चालू आहे. इकडे बघा आपले व्हिडिओ वगैरे तयार झाले आहेत आणि जो आपला पान असतो तो तयार झाला इकडे. हे बघा आणि इकडे बघा कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना नामनदिवा लागतोच. तर तो लावतायत आता इथे. नामनदिवा म्हणतात त्याला. तो आता लग्न होईपर्यंत हा इथेच असणार. इकडे बघा गाणं वगैरे तयार आहे. आता थोड्या वेळाने गाणं वगैरे करतील. बघा आमचा नवरदेव बसला बघा. इकडे बघा गाणं भरते आता. इकडे जुनी परंपरा आहे गाणं भरण्याची. हे मुसा असतात, हे मुसा आणि तांदळामध्ये टाकलेले 5 मुसा 5 जणी लागतात.
बघा आता जेवायची वेळ झाली इकडे, म्हणजे दुपार झाली, जेवत आहेत आता. आणि आपल्याला जेवून तिकडे संध्याकाळी साखरपुडा 7 वाजताचा आहे, तर तिकडे जायचं आहे आपल्याला जेवून. हा बघा जेवूया पहिला आणि जेवल्यानंतर आपण तिकडे जाणार आहोत नवरीच्या गावामध्ये. चला मित्रांनो, चला आपण चाललो आता नवरीच्या गावामध्ये, म्हणजे साखरपुडा आहे आपला, तर तिकडे चाललो. तर पोरं गेली, जाऊया आपण. नवरासुद्धा गेला आहे, आपण जातो आहे आता. चला दाखवतो पुढे गेल्यानंतर. तर फायनली येऊन पोचलोत आपण नवरीच्या गावामध्ये. तर चला जाऊया मांडवमध्ये, तुम्हाला दाखवतो. तर इकडे बघतोय आपण नवरी मुली इकडे आल्यानंतर मांडव वगैरे कशा पद्धतीमध्ये सजवलं आहे मस्तपैकी. मंडई वगैरे आपले आले, त्यांची मंडई अजून आली नाही, येतील थोड्याच वेळात. तर कार्यक्रम सुरू होईल, बघूया आपण व्हिडिओमध्ये. तर इकडे आपण शेडवई म्हणजे नवरीच्या गावामध्ये आलोत आणि इकडे त्यांची मंडई आहेत, इकडे सुद्धा मंडई आहेत. आपला नवरदेव बघा इकडे बसला आहे, ही आपली मंडई आहे सर्व. नवऱ्या मुलीचं हे घर आहे आणि इकडे सर्व मंडई आता जमत आहेत. हे बघा आपण नवरीच्या गावामध्ये आलो आणि इकडे आल्यानंतर त्यांची आता विधी चालू आहेत, म्हणजे साखरपुड्याचा जो कार्यक्रम चालू होतो त्याच्या आधी प्रत्येक वेगवेगळ्या गावाची वेगवेगळी पद्धत असते. ती यांच्या गावामध्ये कशी पद्धत आहे बघूया आपण. तर इकडे सर्व आता रेडी करतील, तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. तर इकडे बघा आपण आता जी नवऱ्या मुलाकडून जी साडी वगैरे आणली होती ती आता नवरीला देण्यात येते. ती साडी वगैरे घालून आता नवरी मुलगी बाहेर येणार आणि त्याच्यानंतर साखरपुड्याचा हा कार्यक्रम चालू होणार. इकडे बघा ही साडी आपण आणली आहे नवऱ्या मुलाकडून, तर ती आता चालली आहे. नवरी मुलगी घालून ते बाहेर येणार आता. तर इकडे बघतोय आपण व्हिडिओ वगैरे सर्व लावून झालेत आता. वेगवेगळ्या गावाची वेगवेगळी प्रथा असते, ते कशा पद्धतीमध्ये लावलेत आपण बघतोय. इकडे बघा आणि इकडे सर्व मंडई बसले. ही आमची मंडई, त्यांची अर्धी आणि आपली मंडई अर्धी. सर्व आता मांडणी वगैरे करून झाले. आता पुढचा कार्यक्रम काय असेल, पुढचा विधी काय असेल तो आपण बघणार आहोत. इकडे मंडई वगैरे सर्व बसले आहेत. आता नवरी मुलगी वगैरे बाहेर येईल, त्याच्यानंतर काय कार्यक्रम असेल पुढचा तो तुम्हाला दाखवतो, व्हिडिओमध्ये बनवून राहा. चला तर इकडे बघा आता नवरी मुलगी बाहेर आली आहे. इकडे बघा नवरी मुलगी आली आता बाहेर. आता पुढचा कार्यक्रम आता सर्व चालू होईल, तुम्हाला दाखवतो आता व्हिडिओमध्ये बनवून राहा. खुर्ची पाठी मला पाठ पुढं काय एवढं लांब होतं पाठ तीन केलं तुझे तिला आधी करू समोर बघा माझ्याकडे येतो, इथे समोर बघा दोघांनी. ओके इकडे बघा. आता कार्यक्रम झाला आणि चहा वगैरे आता आणलेले आहे. इकडे बघा कार्यक्रम बहुतेक तर झालेला आहे, पार पाडलेला आहे पूर्णपणे. बघा आपण सर्व घरी आलो आता असं की, आणि घरी आल्यानंतर सर्व इकडे बघा थंडी वगैरे आहे थोडी. इकडे चोर माकू लागतोय आता, चोर माकू लागतोय. हा टोकना बघा निसर्ग इकडं, हा आमचा टोकना आहे. चोर माकू लागतोय आता मस्त की. हे बघा माकू वगैरे लागेल आहे आता मस्त की. तर मित्रांनो चोर माकू वगैरे लागेल आहे आता. साखरपुड्याची व्हिडिओ आपण इथेच संपवतोय.
तर भेटू डायरेक्ट हळदीच्या व्हिडिओमध्ये. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आता जाऊन झोपूया आणि उद्या हळद आहे तर चला.